नमस्कार. मी कुमशेतचा रहिवासी आहे. सुधीर बाळासाहेब डोके कुमशेत. तर मी माझ्या शेतामध्ये कोबीचं पीक घेतलं होतं. मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये हार्वेस्टिंगला आलं होतं. त्यावेळेस कोबीचे बाजार खूप डाऊन होते. सरासरी ₹1 किलोच्या हिशोबाने जागेवरती माल खरेदी करत होते व्यापारी. तर तो माल खरेदी करताना एक ओळखीचा, जेमतेम ओळखीचा व्यापारी होता. माळुंगे पडवळमधील मंगेश आवटे म्हणून. तर त्या व्यापाऱ्याने मला फोन केला, असं ओळखी खातर बा तुमचा माल द्यायचा का, हे करायचं का, ते करायचं का. त्या हिशोबाने मी त्यांना माल दिला. तर ₹3 किलोनी माल दिला. त्याच्यामध्ये ₹1.25 किलोला मजुरी होती. एक 75 पैशाचा पन्नीचा रेट होता आणि मला ₹1 त्याच्यामध्ये शिल्लक राहणार होता. अशा पद्धतीत ₹1 किलोच्या हिशोबाने मी त्यांना माल दिला. तर त्यांनी 6 दिवस मी त्यांना एक पिकअपच्या हिशोबाने एक पिकअप 3-3, 3.25 टनाच्या आसपास जात होती. 6 दिवस 6 पिकअप माल त्यांना मी दिला आणि म्हटलं आता ₹1 किलोने दिलं आहे, पैसे काय लगेच मागायचे, म्हणून मी त्यांच्याकडं एक 6 दिवस पैसे मागितलेच नाही. त्यानंतर त्यांना पूर्णपणे एक 20 टनाच्या वरती त्यांना माल पोच झाला. तो माल पोच झाल्याच्यानंतर त्यांनी मला पेमेंट द्यायच्या वेळेस बळबळ काहीतरी ₹15,000 फक्त मजुरीसाठी काढून दिले. त्या मालामध्ये मला प्रत्यक्ष फक्त टनाला ₹1 म्हणजे 20,000च रुपये भेटणार होते. बाकीचे पैसे ₹30,000 मजुरी आणि ₹10,000 पन्न्यांचे झाले होते. तर ह्या हिशोबाने मला त्याच्यातले फक्त ₹15,000 दिले. आज तागायत जवळजवळ 2.5 महिने झाले. मला ₹1 पण तो देत नाही. त्याच्या घरी मी गेलो. घरचे, त्याची बायको ते असेच चित्र विचित्र काही पण बोलतात. अश्लील भाषेत काही वेगळे चाळे करायचे प्रयत्न करतात. पहिलं तर तो भेटतच नाही घरी. जर गेलं तर तर ठिकाणी मी त्याची चौकशी केली का तो हा कधी भेटतो घरी, काय करतो. तर बोले हा 99% कोणाचे पैसेच देत नाही. देत नाही. तो रात्री 11ला घरी येतो, पहाटे 5ला घर सोडून निघून जातो. कुठं जातो, काय जातो, कोणतरी लोक येत असतील, काय जातील. बऱ्याच जणांचे चौकशी केल्याच्या नंतर कळलं का याने पैसे बऱ्याच जणांचे बुडवलेले आहेत. तारीख आहे 14. आज सकाळी मी त्यांच्या सकाळी 7:15ला घरी गेलो. तर आजही त्यांनी तेच प्रकरण परत चालू केलं का पैसे नाही येत, आज नाही देतो, उद्या देतो, परवा देतो, तेरवा देतो. हे पैसे देत नाही. त्यांची बायको काही अश्लील भाषेमध्ये बोलत राहते आणि वैयक्तिक मला त्रास देतात. माझी पहिलीच परिस्थिती घरची खडतर आहे. त्याच्यामध्ये त्या कोबीमध्ये मी पूर्णपणे लॉस गेलो. लॉस जाऊन सुद्धा परत ह्या शेतकऱ्यांनी त्या मजुरांचे पैसे दिले नाही, त्या दुकानदाराचे पैसे दिले नाही पन्न्यांचे. हे सगळंच माझं अवघड करून ठेवलेलं आहे त्याने. आणि पैसे द्यायचे तर हा मला म्हणतो मी स्वतः वैयक्तिक फाशी घेतो. आता त्यांनी फाशी घेतल्याने मला काय फायदा होणार आहे का, किंवा माझे पैसे भेटणार आहेत का? हे मला तिथे जाऊन धमक्या देतात, दम देतात. असे यांचे प्रकार चालू आहे सध्यास्थितीला. मी आत्तापर्यंत त्यांच्याकडे फक्त 4 वेळा घरी गेलो. 4 वेळामध्ये मला ते 2च वेळा भेटले. एकदा त्यांनी एप्रिलच्या 22 ते मार्चच्या 22 तारखेला गेलतो. त्यावेळेस त्यांनी मला 10 तारखेचा शब्द दिला का 10 तारखेला पैसे देतो. याच्या अगोदर 2 त्यांच्याच गावातले मध्यस्थी म्हणून 2 मुलगे होते, त्यांना टाकलं. पण त्यांना पण नाही का त्यांनी काही दिले नाही पैसे त्या शब्दामध्ये. आता मी 11 तारखेला त्यांचा शब्द होता एप्रिलच्या. त्यानंतर आज तागायत म्हणजे जवळजवळ 30 ते 35 दिवसानंतर मी गेलो. आजही पैसे दिले नाही. 30 किलोमीटरचं अंतर आहे, 30 ते 35 किलोमीटर. 4 वेळा जाऊन आलोय. 4 वेळेला अशीच उडीची उत्तरं का पैसे आज देतो, उद्या देतो, भेटणारच नाही, आता नाहीच आहेत माझ्याकडं, हेच नाही. त्यांना आम्ही अशी विचारणा केली, व आमच्या मालाचे पैसे गेले कुठं, ते नका विचार बोलतात, तुमचे तुम्हाला भेटतील. अशी उडीची उत्तरं फक्त देतात. त्याच्यातून ₹1 पण आपल्याला देतो ना. माझी एवढीच इच्छा आहे का आता माझे तर पैसे बुडालेचे, मी गरीबच शेतकरी आहे. पण असे बरेच भरपूर शेतकरी आपल्या 3 तालुक्यांमध्ये, जुन्नर झालं, आंबेगाव झालं, खेडपर्यंत, यांची 3 तालुक्यांमध्ये बोंबे जी मला लवकर कळली नाही का शेतकऱ्यांचे पैसे हे माल घेतल्याच्या नंतर गाठभेटच घेते नाही. माझा माल घेतल्याच्या नंतर यांनी 2-3 जणांचे धान्याचे याचे त्याचे बरे कोणताही माल घेतात. हे स्पेसिफिक एकच धंदा करते नाही. हे कधी कोथिंबीर घेतात, कधी लाकडाचा धंदा करतात, कधी कोबी घेतात, कधी मकाची ताटं घेतात, कधी मकाची कणसंही घेतात. ज्या माणसाला गंडावता येईल असा कोणताही माल हे खरेदी करतात आणि पुढच्या माणसाला पैसे देण्यापासून थांबून ठेवतात. हे माणसं जर भेटली, हा मंगेश आवटे कुठं भेटला, तर याला 99% नाही 101% माल कुणीही देऊ नका. ते असे करतील का तुमच्याच गावातला जवळचा एखादा किंवा तुमच्या ओळखीचा माणूस मध्यस्थी घालतील, त्याला कमिशनवरती 1000-2000 प्लॉट मग देतील. त्या 2000 पायी तुमचे प्लॉटचे पूर्ण पैसे रखडवून टाकतील. हे स्वतः येणार नाही का, यांना बऱ्याच गावामध्ये बरीच लोक ओळखायला लागले की हे पैसे देत नाही. पण इतर जर कोणाला मध्यस्थी घातलं तर तुमची दिशाभूल करून तुमचे पैसे राहू शकतात अशाने.